आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील महाळपूर ग्रामपंचायती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंड बांधकामासाठी मंजूर झालेला जिल्हा नियोजन समिती निधी रुपये 3,66,287 इतका अद्याप न मिळाल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडलाय। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी निर्माण करून निधी अडवून ठेवल्याचा आरोप करत 16 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषणाचा इशारा धनराज निकम यांच्या वतीने देण्यात आला आहे। महाळपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंड बांधकामाचा प्रस्ताव 17 कलमी कार्यक्रमाअंतर्गत सादर करण्यात आला होता। यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, 15वा वित्त आयोग आणि जिल्हा नियोजन विभाग अशा एकत्रित निधीतून कामे हाती घेण्यात आली होती। त्यानुसार तत्कालीन गटविकास अधिकारी RD वाघ यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यारंभ आदेश दिला होता। ग्रामपंचायतीने काम पूर्ण करून नमुना क्रमांक 65 आणि मोजमाप पुस्तिका सादर केल्याचे सांगितले। संबंधित कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून निधी मिळाला आहे, मात्र जिल्हा नियोजन समिती DPC कडील रुपये 3,66,287 इतकी रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही। दरम्यान पंचायत समिती स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र जिल्हा परिषद धुळे येथील प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर यांनी संबंधित काम त्यांच्या स्तरावरून मंजूर नसल्याचे पत्राद्वारे कळवल्याने प्रकरणात संभ्रम निर्माण झाला। ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार पंचायत समिती स्तरावरून DPC प्रस्ताव सादर करताना महाळपूर गावाचे नाव वगळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काम पूर्ण होऊनही प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर न पाठवणे, तांत्रिक उणीवा दाखविणे आणि पाठपुरावा न करणे यामुळे निधी रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत सरपंचांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने धनराज निकम यांनी 16 मार्च 2026 रोजी पंचायत समिती शिंदखेडा कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। पुढील 15 दिवसात DPC निधी अदा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। तालुक्यातील शैक्षणिक कामासाठीचा निधी रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। नमस्कार, मी धनराज निकम। मी आपल्या माध्यमातून जे काही सांगतोय ते विषय असा आहे की आमच्या गावात जिल्हा परिषद मराठी शाळा ही असून तर त्या अंतर्गत आम्ही ग्रामपंचायत मार्फत सर्वेक्षण भिंतीचं काम केलेलं होतं ग्रामपंचायतीनं। तर त्या बाबतीत महाराष्ट्र रोजगार हमी योजना यांचा जो निधी असतो तो मिळाला आहे। 15 वित्त आयोगाचा तो निधीही मिळाला आहे, परंतु शासनाने जवळपास 10 लाख रुपयाचा खर्चून हा निधी जे वॉल संरक्षण भिंत करण्यात आलेली होती। पण ह्या निधीमधून जो DPCचा निधी म्हणतो आपण, तो निधी सन्माननीय तत्कालीन गटविकास अधिकारी RD वाघ तसेच नोडल अधिकारी संबंधित योजनेचे यांच्या प्रशासकीय चुकीमुळे जो निधी रखडलेला आहे तो निधी आमच्या ग्रामपंचायतीला मिळावा अशी आज आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो। तसेच आम्हाला ही बाबतीत अधिक माहिती अशी सांगायची आहे की प्राथमिकचे जे शिक्षणाधिकारी आहेत किरण कुवर यांनी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आपल्या सदर काम मंजूर नसून असे म्हटले आहे। त्यामुळे जिल्हा स्तरावरून काम मंजूर असल्याचे सांगण्यात येते आणि संबंधित जे आमच्या काम पूर्णचा दाखला केलेला आहे, मोजमाप पुस्तिका केलेली आहे, सर्व काही प्रोसेस पूर्ण करून देखील आमचा जो ग्रामपंचायत निधी अटकून पडलेला आहे पंचायत समिती स्तरावर जिल्हा स्तरावर तो निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही 16 मार्च रोजी पंचायत समितीच्या कार्यालय दालनासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत एक दिवसीय। तर याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या ग्रामपंचायतीतून रखडलेला निधी आहे तो उपलब्ध करून द्यावा अशी आज आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो। जय महाराष्ट्र। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।